नमस्कार. आज आपण अर्धा किलो बेसन पीठ वापरून 1 किलोच्या प्रमाणामध्ये बेसनाचे लाडू तयार करणार आहोत. या लाडूला रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असे गोल, गरगरीत आणि दाणेदार तयार झालेले आहेत. बेसनाचे लाडू म्हटल्यावरती सर्व महिलांच्या ह्याच तक्रारी असतात की आमचे लाडू रेलतात, बसतात, टाळ्याला चिटकतात, अजिबात गोल गरगरीत तयार होत नाही. तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक टिप्स सांगितलेल्या आहेत. बेसन पीठ कसं भाजावं, भाजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं, बेसन पीठ भाजण्याचा परफेक्ट टाईम सांगितलेला आहे. बेसन पिठाच्या तुलनेमध्ये तुपाचं योग्य प्रमाण काय असावं, मिश्रणामध्ये पिठी साखर कधी मिक्स करावी, या सर्व टिप्स वापरून जर तुम्ही हे लाडू बनवले ना तर तुमचे लाडू अजिबात फसणार नाही. 100% अगदी परफेक्टच तयार होणार आहेत. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. आज आपण अर्धा किलो बेसन पिठाचे लाडू तयार करणार आहोत. त्यासाठी अर्धा किलो बेसन पिठाचं पॅकेट घेतलेलं आहे. लाडूसाठी वेगळं पीठ दळून आणता विकतचंच बेसन पीठ मी या ठिकाणी वापरणार आहे. आता आपल्याला लाडूसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात. आज आपण वाटी आणि वजनी असे दोन्ही प्रमाण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण वजनी प्रमाण पाहूयात. मी या ठिकाणी अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ घेताना मी स्वच्छ असं चाळणीने चाळून घेतलेलं आहे. असं केल्यामुळे काय होतं, बेसन पिठामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या सर्व निघून जातात आणि मस्त असं बेसन पीठ एकसारखं तयार होतं आणि लाडू देखील छान होतात. 400 ग्रॅम पिठी साखर लागणार आहे. पिठी साखर विकत न आणता घरीच तयार करून घेतलेली आहे. अर्धा किलो बेसन पिठासाठी 250 ग्रॅम साजूक तूप देखील लागणार आहे. हे पहा, अशा प्रकारे अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम बेसन पिठासाठी 400 ग्रॅम पिठी साखर आणि 250 ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे. हे अगदी वजनी परफेक्ट प्रमाण आहे. आता आपण वाटीने प्रमाण पाहूयात. सुरुवातीला आपण जे घेतलेलं अर्धा किलोचं बेसन पिठाचं पॅकेट आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे सर्व अर्धा किलो बेसन मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण वाटीने प्रमाण पाहणार आहोत. मी ह्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेणार आहे. तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा एखादं भांडं वापरू शकता सर्व साहित्य मोजण्यासाठी. फक्त एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या, म्हणजे कसं प्रमाण अगदी परफेक्ट होईल आणि लाडू अजिबात फसणार नाही. मस्त असे गोल गरगरीत आणि दाणेदार तयार होतील. आता आपण सुरुवातीला बेसन पीठ मोजून घेणार आहोत. आता वाटीमध्ये बेसन पीठ भरताना एकदम हलक्या हाताने न भरता थोडंसं हलकंसं दाबून भरायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, बेसन पिठाच्या तुलनेमध्ये तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि छान असे लाडू तयार होतात. आज आपण हे लाडू विकतच्या बेसन पिठाचे तयार करत आहोत. जर तुम्ही लाडूसाठी वेगळं पीठ दळून आणणार असाल तर काय करायचं, हरभरा डाळ हलकेसं डाग पडेपर्यंत अगदी कमी आचेवरती खमंग भाजून घ्यायची आणि गिरणीमधून जाऊन लाडूसाठी अगदी रवाळ असं बेसन पीठ दळून आणायचं आहे. त्याचे लाडूसुद्धा छान होतात. हे पहा, अशा प्रकारे बरोबर माझे ह्या वाटीने 4 वाटी बेसन पीठ भरलेलं आहे. आता हे भरलेलं 4 वाटी बेसन पीठ मी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्हाला मी मुद्दामच आत्ता ह्या वाटीने पुन्हा बेसन पीठ मोजून दाखवलेलं आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे, तुमचासुद्धा आत्मविश्वास वाढणार आहे आणि लाडू अगदी परफेक्ट तयार होणार आहे. हे पहा, अशा प्रकारे 4 वाटी बेसन पीठ भरलेलं आहे. आता आपण पिठी साखर मोजून घेणार आहोत. मी या ठिकाणी विकतची पिठी साखर न आणता घरीच ताजी दळून घेतलेली आहे. त्यामुळे काय होतं, ताज्या पिठी साखरमुळे लाडूची चव आणखी वाढते. आता ह्या वाटीने बरोबर आपल्याला 2 वाटी पिठी साखर लागणार आहे. आता विकतच्या पिठी साखरेमध्ये भरपूर साऱ्या गुठळ्या असतात, तर ताजी पिठी साखर घरीच तयार करून घेतली तर गुठळ्यासुद्धा होत नाही आणि ताजी असल्यामुळे लाडूची चव आणखी वाढते. हे पहा, अशा प्रकारे ह्या वाटीने बरोबर 2 वाट्या पिठी साखर आपल्याला लागणार आहे. आता साजूक तूप किती लागणार, साजूक तूप बरोबर आपल्याला या ठिकाणी 1 वाटी लागणार आहे. 4 वाटी बेसन पिठासाठी त्याच वाटीने मोजून 1 वाटी साजूक तूप घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता साजूक तूप घेताना अगदीच पूर्ण वितळलेलं घ्यायचं नाही, थोडंफार घट्ट साजूक तूप असलं पाहिजे. असं केल्यामुळे काय होतं, बेसन पिठाच्या तुलनेमध्ये तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि लाडू मस्त असे दाणेदार गोल गरगरीत तयार होतात.
अशा प्रकारे वाटीने 4 वाटी बेसन पीठ, 2 वाटी पिठी साखर आणि 1 वाटी साजूक तूप लागणार आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. चला तर आता आपण लगेचच लाडू बनवायला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण बेसन भाजून घेणार आहोत. बेसन भाजण्यासाठी नेहमी अशी मोठी, गोलाकार, खोलगट आणि जाड बुडाची कढई घ्यायची आहे. असं केल्यामुळे काय होतं, बेसन पीठ भाजताना ते पटपट एकसारखं सरकलं जातं आणि अजिबात खाली करपत देखील नाही. आता सुरुवातीला अजिबात तूप न घालता आपल्याला हे बेसन असंच कोरडं 5 मिनटं अगदी कमी गॅसवरती भाजायचं आहे. ही एक खास ट्रिक आहे, त्यामुळे तुमचे बेसन लाडू अजूनच चवीला स्वादिष्ट लागतात. आता असंच कोरडं बेसन पीठ 5 मिनटं भाजून घेतल्यामुळे काय होणार आहे, भाजताना आपला हातसुद्धा दुखणार नाही. बेसन पीठ मस्त असं आतपर्यंत खमंग भाजलं जाईल आणि त्याची चव देखील आणखी वाढते. हे पहा. चला तर अगदी कमी गॅसवरती सतत हलवत आपण हे बेसन भाजून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे ह्या ठिकाणी 5 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी गॅसवरती सतत हलवत हे बेसन मी कोरडंच भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला घेतलेल्या 1 वाटी साजूक तुपापैकी पाव वाटी साजूक तूप म्हणजे साधारणतः मोठे 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तुम्ही आता या ठिकाणी साजूक तुपाची कन्सिस्टन्सी पहा. जास्त देखील घट्ट नाही आणि पूर्ण देखील पातळ नाही. मध्यम स्वरूपाचं आपलं हे तूप आहे. अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला तूप घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे, बेसनाच्या तुलनेमध्ये तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट होईल आणि लाडू अजिबात बिघडणार नाही. आता हे घातलेलं 3 चमचे साजूक तूप बेसनासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे बेसन भाजत असताना कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम ठेवायचं नाही. अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला हे बेसन भाजायचं आहे. बेसन भाजताना कढई कुठेही मध्ये सोडायची नाही. सतत असं खालीवर करत राहायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, जे बेसन आहे ते एकसारखं भाजलं जातं, अजिबात कुठेही खालून करपत नाही. हे पहा, अशा प्रकारे सर्व मी 3 चमचे साजूक तूप मिक्स करून घेतलेलं आहे. काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत. असं थोडं थोडं स्टेप बाय स्टेप साजूक तूप वापरल्यामुळे काय होतं, आपलं जे बेसन आहे ते आतपर्यंत मस्त असं खमंग भाजलं जातं आणि तुपाचा देखील अंदाज येतो. अजिबात आपल्या या लाडूमध्ये तुपाचं प्रमाण जास्त होत नाही. आता या तयार झालेल्या गुठळ्या मोडण्याची एक खास ट्रिक तुम्हाला मी सांगते. अशा लाकडी ठोकळ्याने किंवा एखाद्या पेल्याने किंवा जाडबुडाच्या तळाने तुम्ही हे तयार झालेले गुठळे आहेत बेसनमध्ये ते फोडून घ्यायचे आहेत. हे पहा, या पद्धतीने बेसनामधील अशा गुठळ्या मोडून झाल्यानंतर अगदी कमी गॅसवरती सतत हलवत आपल्याला हे बेसन मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आणखी 10 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी गॅसवरती मी हे बेसन भाजूनच घेत आहे. सुरुवातीपासून टोटल 20 मिनटं झालेली आहेत. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, आपल्या ह्या बेसनाला आणखी थोडासा पिवळसर रंग आलेला आहे. काही गुठळ्या तयार झाल्या होत्या, त्या देखील मी हलक्याशा मोडून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला आणखी हे घेतलेल्या तुपापैकी 2 चमचे साजूक तूप ह्यामध्ये घालायचं आहे, कारण मला हे मिश्रण अजून फार कोरडं वाटत आहे. असं थोडं थोडं लागेल तसं साजूक तूप वापरायचं, म्हणजे तुपाचं प्रमाण जास्त होत नाही आणि परफेक्ट असे लाडू तयार होतात. आता हे घातलेलं साजूक तूप देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आता जरी हे बेसन फार कोरडं वाटत असेल तरीसुद्धा जसं जसं हे भाजत जाईल तसं तसं तूप सोडायला सुरुवात करतं. मला या ठिकाणी वाटीने 1 वाटी आणि वजनी 250 ग्रॅम साजूक तूप लागणार आहे. जर तुमचं डाळ जी आहे ती जुनी असेल आणि जुन्या डाळीचं बेसन पीठ बनवलेलं असेल तर ते तूप जास्त ओढून घेतं आणि नवीन डाळीचं बेसन पीठ थोडंसं तूप कमी शोषून घेतं. त्यामुळे डाळीवरती थोडाफार बदल झाल्यामुळे तुमचं तुपाचं प्रमाण अगदी थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. पुन्हा बेसन पिठाच्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत, त्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत. आपल्याला हे बेसन भाजताना कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही. अगदी कमी गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायचं आहे. जर तुम्ही मोठा किंवा मध्यम गॅसवरती हे बेसन भाजून घेतलं तर ते खाली करपू शकतं. बाहेरूनच फक्त भाजलं जातं, आतून तसंच कच्चं असतं. त्यामुळे तुमचे लाडू अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला अगदी भरपूर पेशन्स ठेवून हे बेसन भाजून घ्यायचं आहे. या ठिकाणी आणखी 10 मिनिट झालेली आहे. सतत हलवत मी हे बेसन भाजूनच घेत आहे. काही गुठळ्या तयार झाल्या होत्या, त्या देखील मोडून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आधीपेक्षा या बेसनाला मस्त असा हलकासा पिवळसर रंग आलेला आहे, पण आपलं बेसन अजूनही भाजून झालेलं नाही. आता उरलेल्या तुपापैकी आणखी 2 ते 3 चमचे साजूक तूप ह्या बेसनामध्ये घालायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी कमी गॅसवरती भाजूनच घ्यायचं आहे. तुम्हाला आत्ता वाटत असेल की हे बेसन किती कोरडं आहे, पण जसं जसं हे भाजत जाईल तसं तसं तूप सोडायला सुरुवात करते.
सुरुवातीपासून टोटल 30 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी गॅसवरती सतत हलवत मी हे बेसन भाजून घेत आहे. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, घेतलेल्या 1 वाटी साजूक तुपापैकी थोडं थोडं करून मी या ठिकाणी पाऊण वाटी साजूक तूप वापरलेलं आहे आणि मस्त असं बेसनपीठ कमी गॅसवरती भाजून घेत आहे. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, बेसनपीठ कोरडं न होता अगदी थोडासा बेसनाला ओलावा आलेला आहे, कारण हे बेसनपीठ भाजत आलेलं आहे, त्यामुळे तूप रिलीज करायला सुरुवात केलेली आहे. रंग पहा, आधीपेक्षा थोडासा पिवळसर झालेला आहे. आपण थोडं थोडं तूप घालतो आणि बेसन भाजून घेत आहे, त्यामुळे थोड्या थोड्या हलक्या हलक्या गुठळ्या तयार होतात. पण काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडत मोडत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण पाऊण वाटी साजूक तूप थोडं थोडं करून वापरलं. आता जे पाव वाटी साजूक तूप उरलेलं आहे ते सर्व साजूक तूप आपल्याला ह्या बेसनामध्ये घालून घ्यायचं आहे, कारण आपल्याला थोडंसं आणखी कमी वाटत आहे, त्यामुळे मी सर्व साजूक तूप आता घालून घेत आहे, जेवढं वाटीमध्ये होतं तेवढं. अशा प्रकारे मी टोटल पूर्ण 1 वाटी साजूक तूप हे बेसन भाजण्यासाठी वापरलेलं आहे. आता हे घातलेलं पाव वाटी साजूक तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने तुम्हाला आता या ठिकाणी दिसत असेल आपल्या ह्या बेसनाला मस्त असा ओलावा आलेला आहे. आता अगदी कमी गॅसवरती सतत हलवत कुठेही आता या ठिकाणी कढई सोडायची नाही. जर कढई सोडली तर ह्या ठिकाणी तुमचं हे बेसन करपू शकतं, त्यामुळे सतत हलवत आणखी 10 मिनटं अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला हे भाजत असताना फार थोडंसं जड जातं, हात दुखून येतो, पण तुम्ही जेव्हा असं बेसनपीठ अगदी कमी गॅसवरती भाजून घेणार ना, तेव्हाच तुमचे लाडू मस्त असे स्वादिष्ट तयार होतात. आता आपलं हे बेसन भाजायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे थोडं थोडं तूप देखील रिलीज करायला सुरुवात केलेली आहे. आधी हे बेसन किती कोरडं होतं. सुरुवातीपासून टोटल 40 मिनटं झालेली आहे. अगदी कमी गॅसवरती मी हे बेसन भाजूनच घेत आहे. तुम्ही आता पाहू शकता, आधी बेसनपीठ किती कोरडं होतं, आता मस्त ह्या बेसनाला ओलावा आलेला आहे, भरपूर सारं तूप सोडलेलं आहे. अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. मस्त असा हलकासा पिवळसर सोनेरी रंग येईपर्यंत बेसन भाजून घ्या, म्हणजे मस्त असं आतपर्यंत खमंग भाजलं जातं. तुम्ही आता पाहू शकता किती या बेसनाला चकाकी आलेली आहे, मस्त असं तूप सोडलेलं आहे, याचा अर्थ आपलं हे बेसन भाजत आलेलं आहे. टोटल मला या स्टेजपर्यंत 40 मिनटं लागली. अगदी कमी गॅसवरती मी हे बेसन भाजूनच घेत आहे. हे अर्धा किलोच्या प्रमाणात आहे, त्यामुळे मला 40 मिनटं लागली. तुमचं थोडंफार कमी असेल किंवा जास्त लागेल असेल तर तुम्हाला टाईम कमी जास्त लागू शकतो. अगदी ह्या स्टेजपर्यंत 40 मिनटं लागलेली आहेत. आता असं बेसनाने तूप सोडलं आणि 90% बेसन भाजून झालं की काय करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं आहे. साधारणतः पोहे खाण्याचे 2 चमचे थंड पाणी घ्यायचं आहे, असं शिंपडायचं आहे आणि फटाफट बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, आपलं जे बेसनाचं टेक्स्चर आहे ते मस्त दाणेदार तयार होतं आणि बेसनाचे लाडू खाताना टाळ्याला अजिबात चिटकत नाही. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, आता हे जे लाडूचं मिश्रण आहे ते मस्त फुललेलं आहे, दाणेदार तयार झालेलं आहे आणि हलवताना थोडंसं हलकं देखील लागत आहे. आता पाणी घातलेलं आहे, त्यामुळे पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जायला पाहिजे, त्यामुळे अगदी कमी गॅसवरती आणखी एक 4 ते 5 मिनटं आपल्याला हे मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर अगदी कमी गॅसवरती 5 मिनटं आणखी मी हे बेसन भाजून घेतलेलं आहे. बेसन पहा, अगदी मस्त असं भाजलं गेलं आहे, छान असं तूप सुटलेलं आहे, त्यामुळे मस्त असं पातळ देखील झालेलं आहे. बेसनाचा रंग पहा, अगदी मस्त असा हलकासा पिवळसर सोनेरी आलेला आहे. अगदी ह्याच रंगावरती तुम्ही देखील भाजून घ्या, तेव्हाच तुमचे लाडू मस्त असे खमंग लागतात आणि अजिबात टाळ्याला चिटकत नाही, मस्त असे गोल गरगरीत तयार होतात. रंग पाहून घ्या, अगदी ह्याच रंगावरती बेसन भाजून घ्या. आता परफेक्ट असं लाडूसाठी बेसन अगदी छान भाजून तयार आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे तयार केलेलं लाडूचं गरमागरम मिश्रण एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे तयार केलेलं लाडूचं मिश्रण मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण जे आहे ते फार गरम आहे, त्यामुळे मोठ्या परातीमध्ये एकसारखं असं पातळ पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे लवकर थंड होईल. आता आपल्याला हे जे तयार केलेलं लाडूचं मिश्रण आहे ते पंख्याखाली पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, त्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे. चला तर एक अर्धा तास पंख्याखाली असंच ठेवून देऊयात, म्हणजे मस्त असं थंड होईल. या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे. पंख्याखाली सर्व लाडूचं मिश्रण मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे पहा, या पद्धतीने
आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ह्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. जर हे मिश्रण कोमट असताना किंवा गरम असताना ह्यामध्ये जर तुम्ही पिठी साखर घातली तर कोमटपणामुळे किंवा गरमपणामुळे मिश्रणाच्या पिठी साखर वितळली जाते आणि हे मिश्रण आणखी पातळ होतं. त्यामुळे तुमचे लाडू अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही, 100% बिघडणारच आहेत. त्यामुळे पूर्णपणे पंख्याखाली थंड करून घ्या, त्यानंतरच यामध्ये पिठी साखर घालायची आहे. आता सुरुवातीला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि घेतलेली 2 वाटी पिठी साखर टप्प्याटप्प्यामध्ये घालायची आहे. एकदम न घालता अर्धी अर्धी करून घाला, म्हणजे काय होतं, सर्व मिश्रणामध्ये अगदी एकसारखी व्यवस्थित मिक्स होते. हे पहा, अशा प्रकारे घेतलेल्या 2 वाटी पिठी साखरेपैकी सुरुवातीला मी अर्धी म्हणजे 1 वाटी पिठी साखर घालून घेतली आणि व्यवस्थित या लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे. हे पहा, या पद्धतीने अगदी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता उरलेली सर्व पिठी साखर यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या पद्धतीने हे बेसनाचे लाडू बनवले तर तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही, कारण आपण इथे वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण पाहिलेले आहेत. ज्यांच्या घरामध्ये वजनी प्रमाणामध्ये घ्यायची सोय नसेल तर कुठल्याही एखाद्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या. तुमचे लाडू 100% काय 500% अगदी परफेक्टच तयार होणार आहेत. आता ही घातलेली 2 वाटी पिठी साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. दोन्ही हाताने मिश्रणाला मस्त अशी चोळून घ्यायची आहे. कधी कधी काय होतं, बऱ्याच वेळा भरपूर घाई करतात, पिठी साखर व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे सुद्धा लाडू रेलले जातात, अजिबात गोल गरगरीत तयार होत नाहीत. हे पहा, अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे मिश्रण पूर्णपणे थंड असल्यावरतीच पिठी साखर घालायची आहे. कोमट मिश्रणामध्ये किंवा गरम मिश्रणामध्ये अजिबात पिठी साखर ॲड करू नका, नाहीतर तुमचं मिश्रण जास्तीचं पातळ होईल. कारण ह्या मिश्रणाच्या उष्णतेमुळे पिठी साखर वितळली जाते, खूप सारं मिश्रण पातळ होतं आणि लाडूसुद्धा व्यवस्थित तयार होत नाही. त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये ॲड करायची आहे. ही फार महत्त्वाची ट्रिक आहे. अशा प्रकारे सर्व पिठी साखर मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण लगेचच लाडू तयार करायला सुरुवात करणार आहोत. आता थोडं थोडं मिश्रण घेऊन मस्त असे गोलाकार लाडू बांधून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी मध्यम आकाराचे लाडू तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे छोटे किंवा मोठे मोठे सुद्धा लाडू तयार करून घेऊ शकता. हे पहा, लाडू मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे. लाडू कुठेही बसका झालेला नाही, रेलत नाही आहे, मस्त असा गोल तयार झालेला आहे चेंडूप्रमाणे. पिस्त्याने गार्निश करत आहे, तुम्ही काही नाही लावलं तरीसुद्धा चालेल. आता हा तयार करून घेतलेला मस्त असं गोल गरगरीत लाडू एका प्लेटमध्ये ठेवून देते. याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी 2-3 लाडू तयार करून दाखवते. ह्या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर ते अजिबात टाळ्याला चिटकणार नाही, बसके होणार नाही, रेलणार नाही, मस्त असे गोल गरगरीतच तयार होणार आहे. हे पहा, अशा प्रकारे 2-3 लाडू तयार करून घेतले. याच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेते. हे पहा, अशा प्रकारे अर्धा किलो बेसनाचे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. माझे बरोबर या ठिकाणी मध्यम आकाराचे 20 ते 22 लाडू तयार झालेले आहेत. जर तुम्ही अगदी छोटे छोटे बांधले ना तर 25 ते 30सुद्धा तयार होतील. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, लाडू पहा, मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे. लाडू कुठेही बसत नाही आहे, रेलत नाही आहे, मस्त असा छान गोल गरगरीत तयार झालेला आहे. तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किती मस्त असा दाणेदार लाडू तयार झालेला आहे. हा लाडू खाताना अजिबात कुठेही टाळायला चिटकणार नाही आणि 100% काय 500% अगदी परफेक्टच तयार होणार आहे. आज आपण अर्धा किलो बेसन पिठापासून हे लाडू तयार केलेले आहेत. त्यामुळे वजनीबरोबर 1 किलोला थोडेसे वरती लाडू तयार होतात. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा आणि ह्या दिवाळीला हे लाडू कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.